शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली आणि ठाण्या भागाचं अभिनंदन असो. मला राजकारण कळत नाही, मला राजकारणात पडायचं नाही, मला राजकारणाविषयी काही बोलायचं नाही. मला फक्त एकच सांगायचंय, आम्ही एक आहोत आणि आम्हाला एकजुटीनं काम पाहिजे. मग आमचा सतीश असेल किंवा आमचे बापू असेल, आम्हाला सगळे पाहिजे असो. आणि ताई, आमच्या मळ्यातील 50 ते 70 बायका आहोत आम्ही, पण आमच्या एकीच्याही डोक्यावर हंडा नाही, कारण आमच्या प्रत्येकाच्या घरात पाण्याची सोय आहे. आम्हाला पाण्याच्या गरजेपेक्षा आम्हाला रस्त्याची फार गरज आहे. सकाळी जर आमची मुलं 6:30ला सायन्सवाली असतात कॉलेजला जायला, आणि कॉमर्सची पण काही मुलं सकाळी असतात, पण आमची मुलं घरी येईपर्यंत आमचा जीव कासावीस होतो. ही मुलं येणार कधी आणि कशी येणार? सायकल असेल किंवा गाडी असेल, कसे असेल, पण आम्हाला रस्त्याची फार अडचण होते. रात्रीचं कधी कधी यायचं म्हटलं ना तर अगदी जीव खालीवरच होत असतो. आमचे माणसं किंवा आमचे मुलं म्हणा, आमचे घरचे सगळे कुटुंब येताना आम्हाला भीतीच वाटते या रस्त्यामुळं. बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. तुम्ही आमच्या घरासमोर बोरवेल आहे सरकारने केलेला, तो कधी बिघडला ना, आमच्या शेजारच्या म्हणजे पुष्पाताई असेल, आमच्या आशाताई असेल, मला माझ्या तू ताईंना फोन कर. मी एक फोन केला का दुसऱ्या दिवशी तुमची गाडी हजर असायची. आपली फोनवर ओळख होती, पण आपली समोरासमोर ओळख नव्हती. त्याच्यामुळे ना मला प्रत्येक वेळी सगळ्या माझ्या तू फोन कर, मी फोन केला का तुम्ही यायच्यात, त्याच्याबद्दल मला खरंच तुमचा एक अभिमान म्हणून मी तुम्हाला सांगू शकते. बस माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही तेवढं रस्त्याचं बघा, पाण्याची टाकी थोडी जरी मागे ठेवली तरी चालेल, पण रस्त्याचं बघा. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.